कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले तुरावे कळेना जुरे वागे. आता सुनी सुनी सारखा कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणीती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा,
दुसऱ्या त्या वाहत्या नदीचा ढगात उरले पाऊस दाणे कसे साठवावे. हातातले हात मन बावरे खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे सुंदर हलते शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी ही धुंद नादी गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटदा कसे आवरावे. वाऱ्यापट्टी गंध पसरला मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face. Ba de 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 ba da. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती तूच तुझा रे साथी. पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती नशीब कोरून हाती. पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे. वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय. लढत जा थांबायचं नाय. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव. आज तुझ मायेरी कुशीत स्वप्नाला उरी घे. पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची. आन सार उचलून आसमान घेऊन ये घरी रे. तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विण जा रे. वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय. थांबायचं नाय. थांबायचं नाय. थांबायचं नाय. वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय. लढत जा थांबायचं नाय. थांबायचं नाय. काळ्या आईची मायेची राखण करजी. सूर्या चंद्रा परिस्वरा जाऊ बारजी. सोडून तुला
मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं. जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. सागरे मग प मध प नी नी सा, सरे नी ध म प ग म ग रे सा रे नी सा. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू. झोकून देर तुझ तू सार तुडवा वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं. सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. तुझ्या वार भावार कणा मराठीचा, तू कैवारी जी. तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा, तू शिवबाचा मावळा जी. नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण, लहरून देऊ राजी. नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात, भिडवूया झेंडा गगनाशी. देवीचा जागर गाठू, हिमतीचं बळ हे पाहू. माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या, जात पात गिरकावून दे. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद
मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे न कळत का भरकटते सांगू काय सांगू कोण आहेस तू रक्ताचा नाना त्याचा पण जीव आहेस तू प्यार शोहरत सब तुझ पे ही मेरी जान कुर्बान है तू जो साथ है तो यारा सारे हम मेहमान है सुटणार कधी हा हात रे तुटणार कधी साथ रे काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे तेरी यारी है मेरी शान तू धड़कन में तेरी जान मैत्री जगण्याचं पिंपळ पान दोस्ती यारीच्या दुनियेची खाण मैत्री जगण्याचं पिंपळ पान दोस्ती यारीच्या दुनियेची खाण
प्रेमाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी. मित्र म्हणता छान आहे भावामची बहिणी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी. मित्र म्हणता छान आहे बाबा आमची वहिनी. यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी. खट्टी मीठी है थोड़ी और थोड़ी दुनियादारी. यारी में कोई शक नहीं होता, दिल से दिल का रिश्ता यूं ही नहीं होता. कभी मिल जाए सच्चा यार तो फिर कोई भी गम बड़ा नहीं होता. यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी. खट्टी मिठी है थोडी और थोडी दुनियादारी. नडला आपल्याला जर कोणी काढू रात त्याची भारी. बस एक को ही पुकारेंगे आएगी सबकी टोली. आएगी सबकी टोली. यारी में है दिल कुर्बान, यारी में बसते भगवान. अपनी यारी अपनी शान. तू धडकन मैं तेरी जान. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मित्र असतो तो खरा जो वाट खरी दाखवतो. चूक झाली तर कधी तो कानही पिरकळतो. मित्र असतो कृष्णा सम कधी सारथी बनूनी. मित्र असतो कर्ण कधी देवाशी लढण्यावेळी. तेरी आंखों में अगर आंसू आ जाए तो दुनिया से लड़ जाएंगे. मेरी उम्र भी तुझे लगे यारा, तुझे रब से भी छीन लाएंगे. दूर उठा है क्यों यार, छोड़ गुस्सा पी ले जाम. मेरा एक अकेला दिल किया अब से तेरे नाम. तू धडकन है. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. हसताना रडताना खाच्या वाटेवर चहाच्या चसक्यात सुट्ट्याच्या धुरात. शाळेच्या बागावरती कॉलेजच्या कट्ट्यावरती पहिल्या पहिल्या प्रेमाची चाहूल असते यारी. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. पोरांनो तुम्ही खेळा, मी तुम्हाला बॅट उपलब्ध करून देईन असं आवर्जून सांगणाऱ्या आणि पोरींनाही क्रिकेट खेळायला लावणाऱ्या सरांसाठी, आहिरे सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि खूप सारी मजा करायला आम्ही बरेच हसवायचे. ते आम्हाला असं खेळकर साधं वातावरण निर्माण करून दिलं होतं. अशा गवळे सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाजन सरांबद्दल काय काय बोलायचं बाबा. इंग्लिश अत्तमा आठवतं का? कोणाला आठवतं सर काय काय म्हणायचंय? अत्तम साखरू, अत्तम रताळू, हो की नाही सर? आणि हे सगळे भूतांनो बघा सर, भूत केवढे झाले, सगळे भूत मोठे झालेत आणि
महाजन सरांसाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूयात. मुलींमध्ये दरारा भीती म्हणजे आई रे मॅडम. आणि आम्हाला खूप जास्त आकर्षण म्हणजे त्यांच्या सायकल आणि साड्यांचं. पण मॅडम जेव्हा कानाखाली गालावर मारायचा फार जोरात लागायचं. कदाचित आम्ही म्हणून खूप शिस्तीत राहिलो. मॅडमसाठी खूप जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूयात. आणि बोलताना काही शब्द इकडे तिकडे झाले तर मी आत्ताच माफी मागून घेते तुमची. बरं, सगळ्या शिक्षक वृंदांसाठी त्यांनी इतका वेळ दिला म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करूया. आणि आपल्या परंपरेनुसार, आपल्या संस्कृतीनुसार आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या दीपप्रज्वलनाने केली जाते. आणि मी अध्यक्षांना विनंती शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश ठेवावा आणि सर्वांच्या आयुष्यातील अज्ञानाचा, दुःखाचा, दारिद्र्याचा अंधकार दूर होऊन सगळ्यांना आनंदमय प्रकाश मिळावा. सर्वांनी कृपया उभं राहायचं. आपण महाराष्ट्र गीत घेऊ. सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. शिक म्हणारे, शिक म्हणारे, शिक म्हणारे, शिक म्हणारे. अज्ञानाच्या अंधारात दीप लावा रे. ज्योतिरावांच्या विचारा
पाऊस चालू होता. आता त्याचं झालंय, आम्हाला वेळ मिळालाय आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आनंद तो आहेच, पण आमच्यातले काही मोती गळून पडाले त्यांची आठवण करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या सगळ्यांना आज आम्ही अगदी अंतःकरणातून आम्ही आठवत आहोत. मित्र युवराज बागुल आणि सध्या आताच काही दिवसांपूर्वी आपल्यातून निघून गेलेला दीपक गांगुर्डे, त्यानंतर काही वर्षांपूर्वी गेला पंढरी खैरनार आणि एक आमची मैत्रीण शैला जाधव यांना आम्ही अंतःकरणातून श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमात्म्याला विनंती करू किंवा प्रार्थना करू की त्यांचा पण आपल्या शिक्षकांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. त्यात आहेत कटाईत सर, आहिराव यमार सर, खैरनार पियार सर, सोनार जीबी सर, नंदन सर, केम सर, आहिरे केम सर आणि मंडलिक मॅडम यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. 2 मिनिटं आपण शांत स्तब्ध उभे राहूयात. बोरसेला विनंती करेल की त्यांनी खेडकर सरांचं स्वागत करण्यासाठी यावं. ज्यांचे नावं घेतले त्यांनी पटकन यायचं. लाडके आमचे आदरणीय पेटे सर यांचं स्वागत करत आहे सविता चव्हाण. कोणाकोणाला जे येण्यात इच्छुक असतील आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि बाकी ते मनोगत झाल्यानंतर आपण प्रत्येकाचा परिचय करून घेणार आहोत. प्रत्येकाकडे माईक येईल.
आपलं नाव, आपल्याबद्दल काय बोलावं सांगावं वाटतं त्यांनी कृपया सांगावं. आपण तत्पूर्वी बाकीच्यांचे मनोगत ऐकून घेऊयात. ज्यांनी पाठ केलेलं आहे त्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवून आणायचं. थोडंफार विसरले असेल चिठ्ठी गपचूप इकडे ठेवायची. ज्यासनी आठवरली आणली होई त्यासनी बी करा ना, फक्त इथे टाइमपास करा नाही. सगळ्यात आधी कोण भाषण करणार आहे बरं? जो देशाची सेवा करतोय आणि आपलं रक्षण करण्यामध्ये त्याचाही खूप मोठा वाटा आहे, त्या प्रशांत चव्हाणचं आपण जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया. एक भूमिपुत्र वीरपुत्र म्हणून त्याचा नक्कीच जोरदार टाळ्यांचा हक्क आहे त्याला. आणि टाळ्या जोरात झाल्या पाहिजे. प्रिय शिक्षकगण आणि इथे जमलेल्या इथे जमलेले माझे वर्गमित्र, माझे विद्यार्थी, आज आपण शाळेच्या प्रांगणात यासाठी जमलेलो आहे की आपण आपल्या बऱ्याच दिवसांनी गेट टुगेदर या प्रोग्रामसाठी आपण इथे जमलेलो आहोत. ठीक आहे. तर हे जे प्रांगण आहे, जी आपण शाळा या नावाने, म्हणजे आपण लहानपणापासून एक काहीतरी बनण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी आपण शाळेकडे येत असतो. आणि त्या जागेवर आपल्याला आपले विचार आणि आपल्या याच्यात बदल, आपल्या विचारश्रेणीत बदल करण्यासाठी आपल्याला एक आवश्यक अशी गरज म्हणजे आपली शाळा असते. आणि तिथे आपल्याला मिळणारे आपले प्रिय शिक्षक, जसे की आज आपल्यासमोर बऱ्याच दिवसांनी, आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस आपण कसे होतो आणि आता आपण कसे आहोत, यामध्ये जो आपला बदल आहे तो घडवण्यासाठी आपल्याला मोलाची साथ म्हणजे आपल्या सरांची, शिक्षकांची, हे जर नसते, यांनी जर आपल्याला बऱ्यापैकी त्या गुणा कौशल्याने आपल्याला जर आपली जडणघडण केली नसती, आपल्याला त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस आपल्या चुका झाल्या शाळेत, त्यावेळेस त्यांनी आपल्याला जी शिक्षा देऊन त्या रस्त्यावर आणले आणि त्यासाठी आपण ती शिक्षा प्रेमाने घेतलेली आहे. आणि आज आपण त्याच्या मोबदल्या म्हणून आपण काहीतरी काम करतोय. कोणी औद्योगिक क्षेत्रात, कोणी माझ्यासारखं देशसेवा म्हणून, जरी आम्ही काही पेमेंट वगैरे घेऊन नोकरी करणारे माणसं, पण तरी सुद्धा एक प्रकारची ती देशसेवाच बनली जाते. ठीक आहे. पण मग ह्यांच्या ज्या प्रेमाने, रागाने आपण इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपण आज इथे जमून त्यांचे स्वागत किंवा त्यांनी आपल्या रिक्वेस्ट या आपल्या ज्या विनंतीला मान देऊन आलेले सर, ठीक आहे, यांचं मी आभार मानतो. आणि माझी विद्यार्थी आपण सर्व आपण इथे जमलो आणि आपण ज्याप्रमाणे गेट टुगेदर साजरा करत आहोत, तर सगळ्यांनी व्यवस्थित आणि कार्यक्रम एकदम छान प्रकारे चालू झालेला आहे. तर मी 2 शब्द माझे संपवतो आणि मी आशा करतो की आपणही प्रत्येकाने आपल्या 2 शब्द बोलावी, जेणेकरून आपल्या शाळेचा अभिमान वाटणार आहे. आणि आपण ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात वावरतोय तिथे आपण उत्साहाने आणि आनंदाने सांगतो की आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय पाटणे ह्या शाळेत शिकलेलो आहोत आणि आज आम्ही खूप अलग अलग जागेवर, अलग अलग हुद्द्यावर काम करत आहोत. मी माझे 2 शब्द संपवतो, तरी स्वीकारा. दिलेली शिक्षा प्रेमाने भोगली. काही मी सांगितले ना हो, काही नाही सर, काही प्रेमात वगैरे नाही, वाईटच वाटायचं. खरं बोला, हो की नाही, वाईट वाटायचं की नाही? वाजवा बरं टाळ्या. काही सांगतो बरं. पुढचं आपल्या वर्गातली खरं तर अ आणि ब कायमशी ते युद्ध बरं का दोघांमध्ये. काही म्हणा, आता राहिले आपण एकच होतो, आम्ही 102 होतो. काही खोटं, अ आणि ब. आणि सर आता आम्ही जमलो इकडे नाश्त्याला निघालो होतो, तर लगेच ती एक म्हणे, म्हणा वर्गातल्या कोणीच बोलायला हो नाही, 1 2 3 म्हटलं काय जयश्री कुठे गेली? ए बाई बोचा बघा मी किती आहे. म्हणजे ते शीतयुद्ध आम्ही आज गायब तसंच ठेवले. अ आणि ब मध्ये गायब. तुम्हाला धडा कितला होईना, तांबडा कितला होईना, कोणता सरनी मार आमना वर्गात अशा सांग. आणि जेव्हा आम्ही एकत्र यायचो, एखादा एकतर शिक्षक एखादे गैरहजर असेल तेव्हा, किंवा काय व्हायचं की सिलेबस पुढे न्यायचं म्हणून एकत्रित शिकवायला, एकत्र केलं आम्हाला की कोणत्या बेंचवर बसायचं, कोणती मैत्रीण, कोणता मित्र. सर खूप दंगा गेला आम्ही, किती शिकलो हे आता तुम्हाला चांगलं माहिती आहे. खरंच कमुणकर सरांची खूप आठवण येते. भूमितीला किती मार्क होते पोरांनो? 2-0. वा वा वा. मला 3 होतात. सर खूप आणली त्यांच्याशी.
का बरं तर 7 मार्क होता. मला म्हणे मी केली पण 7 तर तू काय पास होणार आहे का? आणि आमचा हायस्ट आमची जयश्री होती 5 मार्क होते तिलाही. मला आठवतं. टाळ्या वाजवा बरं जोरदार. आणि आमचे सगळे गणित आम्ही तिचे बघून लिहायचो सर. नाही तुम्ही पाहिजे लिहिलं नव्हतं. आणि आमच्या दोघं तुकड्यातली अतिशय हुशार तेजस्वी विद्यार्थिनी तुकडीत नेहमी पहिला दुसरा नंबर घेणारी, सगळ्यांची आवडती, शांत आणि सध्या प्रोफेसर म्हणून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारी आपली सर्वांची आवडती मैत्रीण दीप्ती पेटे हिला पुढचं मनोगत व्यक्त करण्यास बोलवते. जोरदार टाळ्यांमध्ये तिचं स्वागत करायचंय. दीप्ती पोरीने टाळ्या वाजवल्याने चालू करू नका. अरे अरे ते फेटा का घरी लागा वाटतं. ओके, जास्त वेळ घालणार नाही, घाबरू नका. थोडाच वेळ, एकदम 2 मिनिटं. ओके. सन्माननीय व्यासपीठ, मनाने, ज्ञानाने आणि बुद्धीने, ज्ञानाने श्रेष्ठत्व प्राप्त झालेल्या अशा सर्व गुरुजनांना मी प्रथमतः वंदन करते. सरस्वतीला वंदन करणे आणि इथे सर्व आणि ह्या सर्व माझे वर्गबंधू आणि भगिनी यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे आभार मानते की वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाला शोभा दिली. त्यामुळे मी तुमचे आभारही व्यक्त करते आणि स्वागतही करते. खूप दिवसांपासून हा प्रस्तावित प्रोग्राम होता की गेट टुगेदर करायचं. काही ऍक्टिव्ह मेंबर होते खूप, आणि करूया सगळं असं व्हायच्यात आपला कधी होईल, सगळं करायला का आपली मॅगडी बॅच नवी व्हायच्यात आपला कधी होईल. आणि आज तो सुवर्ण योग आलेला आहे आणि त्यामुळे आज खूप छान वाटतंय. 25 वर्षानंतर ही सगळी मंडळी पाहतो. बऱ्याच म्हणजे चेहरेच आठवत नाही की हे कोण आहेत, हे दुसरे कोणीतरी बसलेत असं वाटते की हे वर्गात होते. काही चेहरे बदलले, काही तसेच आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमात स्वागत तर मी तुमचंही सगळ्यांचं केलेलं आहे. ग्रामीण भागातील शाळांविषयी मला या ठिकाणी आवर्जून बोलावं असं वाटेल. कारण एक पालक म्हणून आणि एक शिक्षक म्हणून ज्यावेळेस मी समाजात वावरत आहे त्यावेळेस माझी शाळा मला दर मिनिटाला आठवते. मला कुठलाही युनिव्हर्सिटीतून आदर्श प्राध्यापिकेचा पुरस्कार मिळाला तर सर्वात आधी मला माझी शाळा आठवते. 2 वर्षापूर्वी मला विद्यापीठातून पुरस्कार मिळाला आणि मला खूप दैवारून आलं. त्या दिवशी वडिलांकडून मी सगळ्या सरांचे मोबाईल नंबर घेतले. तोपर्यंत मी कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नव्हती आणि मला वाटलं की मला बोलायचंय सगळ्यांशी. आणि मी सगळ्यांना फोन केले, सगळ्यांशी बोलले. खूप छान वाटलं त्या दिवशी. आणि कुठेतरी काहीतरी हरवतंय याची जाणीव मात्र त्या दिवशी झाली की हे कुठेतरी हरवतंय, ही नाळ तुटायला नको. आणि त्यासाठी नाळ जर जपायची असेल तर गेट टुगेदर सारखं हे प्रोग्राम मी तर म्हणते एकदा नाही, वारंवार दर 5 वर्षांनी का असेल. आपल्याला माहिती की सगळे आपण कार्यरत आहोत, आपापल्या संसारात असेल किंवा कुठल्याही कार्यक्षेत्रात असेल आपण कार्यरत आहोत. पण कधीतरी 5 मिनिटं का असेना किंवा ग्रुपवर हाय हॅलो करत तरी सुद्धा बरं वाटत असतं. आणि एवढं जरी आपण कॉन्टॅक्टमध्ये राहिलो एकमेकांच्या तरी सुद्धा आपण खूप मिळवलं आयुष्यात. कारण कितीही संपत्ती कमवली तरी मित्र आणि मैत्रिणी इतकी श्रेष्ठ संपत्ती कुठलीही नाही असं आपण सध्या AI जगात राहत आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. परंतु हे करत असताना आपण खेळं कुठेतरी मागे टाकत चाललेलो आहोत. आपल्याला आपली मुलं बघत असताना हे सगळं. पण मला असं वाटतं की या ठिकाणी महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला हे वाक्य आपण विसरता कामा नये. आणि त्यासाठी आपण हे असले कार्यक्रम वारंवार करावेत असं मला वाटतं. तुकोबारायांनी एक सुंदर वर्णन केलेलं आहे. कोण कोणाचं वाचतोय बघा इथे, तुझं आहे का? त्यांना सांग आज डिस्टर्ब करायचं नाही. वारकरी संप्रदायाचे एक सुंदर वर्णन केलेलं आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला असे कळस. मला असं वाटतं आपण आयुष्यात किती कमवलं, कोण किती श्रीमंत आहे, कोणाचा किती बँक बॅलन्स आहे, कोणाचे बंगला आहे, कोणाचा फ्लॅट आहे 2 BHK, हे महत्वाचं नाहीये. कारण परमेश्वराने पोट हा नावाचा अवयव दिलाय तर तो ज्याच्या त्याच्या क्षमतेने जो तो भरत असतो. परंतु ही व्यक्तिमत्व रूपी जी बिल्डिंग आहे ती बांधण्यासाठी आपली ही जी संत मंडळी इथे बसलेली आहे त्यांचे खूप मोलाचे योगदान आहे. आणि ही व्यक्तिमत्व रूपी जी इमारत आहे या संत मंडळींमुळे आपण समाजात ज्या वेळेस वावरतो
त्यावेळेस पहिला प्रश्न, तुझी शाळा कुठली, हा प्रश्न असतो. आणि त्यावेळेस मात्र अभिमानाने सांगावं लागतं की एका छोट्याशा खेड्यातील माझी शाळा आहे आणि त्या शाळेतली मी एक मुलगी आहे. आणखी एक मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की सर, पालक म्हणून आम्ही लाखो रुपये मुलांना फीज भरत आहोत. ज्यावेळेस आम्ही या शाळेत होतो अतिशय किरकोळ अशी फीज असायची आपली, आणि कुठल्याही स्पर्धेला भाग घेण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पैसे काही देण्याची गरज नसायची. हे शाळा सगळं खर्च करत असायची, शाळेच्या खर्चातून व्हायचं. शिक्षक डान्स पण आपले शिक्षकच बसवायचे, आपल्याला मुलांना किंवा आपल्याला वेगळा क्लास लावायची गरज नसायची. हे सगळं शिक्षक करत होते. हे इतके मल्टीटास्कर लोक ते आपल्याबरोबर असल्यामुळे आपली पर्सनॅलिटी ही सर्वांगीण आपला विकास झालेला आहे. आणखी या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटेल की सर, तुम्ही प्रत्येकाने आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान दिलेलं नाही, ते महत्त्वाचं नाही, ते कुठलाही शिक्षक देऊ शकतो. पुस्तकी ज्ञानाच्या व्यतिरिक्त सर्वांगीण विकास कसा होईल, सर्वांगीण मूल्य कशी, आपण मूल्य जी आहेत ती कशी रुजतील त्या मुलांच्या जीवनात, ते तुम्ही आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ज्या क्षेत्रात आहोत या ठिकाणी प्रत्येक बसला कोणी उत्तम गृहिणी असेल, कुणी देशसेवा करत आहे, कुणी बिझनेस सांभाळत असेल, कुणी उत्तम शेती करत असेल, कुणी मुलांचा करिअर. आता एक मैत्रीण मला बोलली की माझा मुलगा इंजिनिअरिंग करतोय. मला खूप आनंद झाला, तिचा जो चेहऱ्यावरचा जो अभिमान होता सांगताना. ही सगळी आपण का मिळवलेलं आहे की आपला हा सर्वांगीण विकास आपल्या शिक्षक मंडळींनी आपला केलेला आहे, आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकत आहोत. बाकी जास्त वेळ घेणार नाही, बोर करणार नाही, पण मला असं वाटतं की मी या शिक्षक मंडळींचा आयुष्यभर ऋणी राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि कायमस्वरूपी तसंच करणार आहे. जाता जाता एक गोष्ट मला आठवणीने सांगावी लागते. पेडकर सर, तुमच्या घरचं श्रीखंड पुरी अजूनही डोक्यात आहे. स्पर्धेला न्यायचे ना सर, बाहेर कुठे हॉटेलला नाही खाऊ घालायचे आम्हाला, तर त्यांच्या घरी ठरलेला बेत श्रीखंड आणि पुरी. आज 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये जेवण करतो, पण त्या श्रीखंड पुरीची चव अजूनही आम्हाला विसरता येत नाही. ती आत्मीयता फक्त सरांकडूनच नव्हती, त्यांच्या आई असतील, त्यांच्या मिसेस असतील, त्यांच्या सगळ्यांकडून ती आत्मीयता, आणि तेवढ्याच प्रेमाने ते आम्हाला सगळे अगदी पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावून भरभरून आम्हाला खाऊ घालायचे. ते आजही आम्ही विसरून चालत नाही. कधी कधी शिक्षक स्ट्रिक्ट झाले, पण ते त्यांनी आमच्या चांगल्यासाठीच केलेलं आहे किंवा आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठीच केलेलं आहे. मला या ठिकाणी माझ्या वडिलांविषयी बोलायला आवडेल, कारण एक शिक्षकाची मुलगी हे कन्सेशन त्यांनी मला कधीच दिलं नाही, कधीच दिलं नाही. गृहपाठ जरी चेक करायचं असेल, मी जर माझा घरी कंप्लीट झालेला असेल, सांगितलं की घरी चेक करा, मला नोटबुक बॅगमध्ये नाही टाकायचंय, तर ते म्हणायचे की बाकीच्या मुलांबरोबर तुझं नोटबुक हे वर्गातच चेक हो. हे मला कन्सेशन कधीही मिळाले नाही. बऱ्याच जणांचा गैरसमज असायचा की 10वीला पेटे सरांची मुलगी होती म्हणून फर्स्ट आली. जर तसं असतं तर मी आज एका नामांकित कॉलेजमध्ये परमनंट पोस्टवर प्राध्यापिका म्हणून कार्यरत होते. ज्यावेळेस मला 10वीचा पेपर सुरू व्हायचा, 11ला जर पेपर सुरू झाला तर 11:05 माझे वडील स्टँडवर असायचे. तेव्हा लोक म्हणायचे, अरे सर तुमच्या मुलीचा पेपर आहे, तुम्ही घरी कसं काय चालेल. वडील म्हणायचे की तिला तिच्या पद्धतीने ती करेल, काय करायचं, तिला मी शिकवलेलं आहे आणि तिचं काय असेल ते ती तिच्या पेपरमध्ये उतरवणार. आणि हेच संस्कार मला माझ्या मुलांनाही द्यायला आवडतात, आणि हे डिसिप्लिन ही रुजवलेली माझ्यात आहे. त्यामुळे मी ती रेडीमेड कुठून मिळालेली नसल्यामुळे माझ्या मुलांनाही तेच देण्याचा मी प्रयत्न करत असते. आपण सगळेजण इथे आलात, या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, आणि मला तुम्हाला सगळ्यांना बघून खूप आनंद झालेला आहे आणि धन्यवाद. आपण आणि आज प्रॉमिस करायचे की आपण वारंवार भेटणार आहोत. थँक्यू. होतं काही सांगावे अशी शायरी नव्हे माझी, हा तर सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा, नाहीतर ही तर पायरी नव्हे माझी, ही तर पायरी नव्हे माझी. आणि खेळकर म्हणे तब्येत, मला सरांनी कधी श्रीखंड पुरी खाऊ घातली नाही. दोष कोणाचा पोरांनो? वाजवा टाळ्या जोरदार. सर सगळ्यांसमोर सर, आता तिने पोरांकडून मुलींकडून प्रॉमिस घेतलं मला तुमच्याकडून पाहिजे श्रीखंडपुरी. हो म्हटले तर सर्वांचं रे, मी काय घी खातं का? नाही रे भाऊ, अंगणात थोडं ह्या शाळेतून खूप काही शिकलोय कमी, आणि आज उभे आहोत, पुढे जातोय. खूप वेळा आयुष्यात खाली धडपडावंही लागतं, पण उठता येतं जोमानं. आणि खास करून जेव्हा मुलांची
शिक्षक बघतो तेव्हा तर खूप जास्त जाणीव होते की आपल्याकडे किती मोलाचे मोती होते आणि तेव्हा ते समजत नव्हतं सर. कचरा उचलण्यात सुद्धा ग्राउंडवर काय मजा होती हे आत्ता कळतं. आयुष्याचा कचरा खूप वेळा आपल्याकडे खूप नामवंत ज्ञानवंत लोक बोलतात की आपली शिक्षण व्यवस्था अशी आहे की फक्त पुस्तकी शिकवलं जातं आणि पुस्तकातलं कामात येत नाही. पण मी आधीही उल्लेख केला होता सर, जे अनसीन पॅसेज तुम्ही शिकवायचे ना तर ते आत्ता कळतं. आयुष्यात रोज अनसीन पॅसेजेस येतं ना सर, आपल्याला ते सोडवावे लागतात. खेडकर सरांनी शिकवलेलं शुद्ध लेखन सर मी आजपर्यंत पाळते. सध्या सगळ्यात जास्त आपण जे लिखाण करतो त्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मी शुद्ध लेखन पाळते. आणि ती युनिव्हर्सिटी कोणती माहिती आहे का? व्हॉट्सअप. सगळ्यात जास्त लेखन कुठे सुरू आहे? वाचन लेखन. तिथं सुद्धा सर आमचे ग्रुप चेक करा, शुद्ध लेखन चुकत नाही, अजिबात सुद्धा नाही. आणि सर भाषण करायला लावायचे. चला सगळ्यांनी पोरींना भाषण करायचे. तर त्याच भाषणाचा हे म्हणून ती माझी अगदीच माझा व्यवसाय झालाय सर. त्याच भाषणामुळे मला स्टेजवर बोलता येतं, मला नाव पैसा सगळंच मिळालं. माझ्यासाठी टाळ्या वाजवा रे. मला वाटतं तुमचा आवाज हा काही आमना बोरणे. बरं काढणारा आवर्जून म्हणणारा की मी शिक्षकांमुळे पुढे गेलो, मला शिक्षकांनी मदत केली आणि स्वतः शिक्षकांच्या पावलावर पाऊल टाकत शिक्षण क्षेत्रात आपलं नाव कमवणारा आणि मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचलेला आमचा वर्गमित्र लक्ष्मण खैरनार याला मी स्टेजवर बोल